एक पापी महिलेला सगळे लोक दगड मारत असतात, तर ते 4 ओळी अशा आहेत की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहला पत्थर मारे. इन केस सपोज यस सर, उद्या जर तो आरोपी सिद्ध झाला तर त्यावेळेस तुमची काय मानसिकता असेल? तो आरोपी जर म्हणून सिद्ध झाला तर त्यावेळेस माझी मानसिकता वरती अपील करायची असेल, कारण न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढणं आपलं काम आहे. हिंदी मधला एक खूप भारी शेर आहे, त्याचं नाव आहे गिरते है शेर सवार ही मैदान में, वो तिफ्न क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते हैं. तितक्यात संजय लीला भंसाली मला इस काले कौवे कोट को किसने अलाउड किया, त्याची भाषा खालच्या लेवलची होती, त्याला रणवीर सिंगने सपोर्ट केला. मग काय, शेवटी तापट माणूस बिडसा राहणारा दिली एक लेफ्ट साईडने. आपल्याकडे फास्ट ट्रॅक केसेस सुद्धा एवढ्या स्लो का चालतात बरं? म्हणजे काय कारण वाटतं? सरकार पक्षाचे वकील नसतात किंवा खाजगी वकील हजर नसतात, डिफेन्सचे वकील हजर नसतात, जज साहेब सुट्टीवर असतात, लाईटच गेलेले असते ई फायलिंगमुळे आहेत. एखादी महिला पुरुषावर बलात्कार करू शकते हे कोणी मानायला तयार नाही, पुरुष बलात्कार सुद्धा होतो. दुसरी गोष्ट, एक वकील स्वतः, म्हणजे मी काळा कोट घातला तर मी पण एक गुंडच आहे, मग कोणी आला तर ऐनवेळेस ते फटके होऊ शकतात. 12 पासून मनोज जरांगे पाटलांसोबत काम केलं. ॲडव्होकेट गणेश मस्के माझा जीवलग आहे, एका ताटात खातो आम्ही, भले तो मराठा असेल तो माझ्या घरी खातो, मी त्याच्या घरी खातो. आजपर्यंत त्याने मला हे दाखवलं नाही की आपण काही वेगळे आहोत. वाजद खान सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. कसे आहात? खूप छान सर, आशीर्वाद आहे गोरगरिबांचा, खूप व्यवस्थित आहे. बर, मला थोडक्यात वाजिद खान कोण आहेत? बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, तुमचे व्हिडिओज पाहिले असतील, ऐकले असतील, वाचलं असेल तुम्हाला, परंतु वाजिद खान सर कोण आहेत तुमच्याच तोंडून मला आणि प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, अगदी थोडक्यात. मी बीड नावाच्या एका छोट्याशा शहरातून आलेला एक सामान्य घरचा मुलगा आहे, ज्याने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बिअर बारमध्ये दारूचे उष्टे ग्लास धुतलेले आहेत आणि बिअर बारमध्ये काम केलेले आहे. मी तो मुलगा आहे की पुण्यात आलो आणि प्रेमात पडल्यानंतर तुमच्याच पुण्यात मी स्थायिक झालो. आणि हे करत असताना माझ्या बायकोला, म्हणजे माझी जी अर्धांगिनी आहे, तिला एवढा माझ्यावर विश्वास होता की तिने माझ्यात एक छान वकील आणि क्रेझी वकील बघितला. त्यानंतर तिने मला जी गरिबी साथ दिली आणि आम्ही गोर गरीब किंवा माझे वेगळे मॅटर्स यासाठी वकिलीवर प्रेम असणारा व्यक्ती जो सगळे प्रकरण हँडल करत आज इथपर्यंत राजमंचवर येऊन बसलेला आहे, हा वाजिद खान. खूप छान. सुरुवात आपण करूयात. मी ज्या प्रकरणात पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं किंवा मला तुमच्याविषयी थोडीशी म्हणजे तुमच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा झाली, ते म्हणजे आपलं सध्याचं घडलेलं स्वारगेटचं प्रकरण. ओके. एका मुलीवरती, एका ताईवरती अतिप्रसंग झाला आणि सगळा समाज जेव्हा त्या ताईकडून बोलत होता की आणि तिच्यावर ज्याने बलात्कार केला किंवा रेप केला त्याला फाशी द्या, त्याला अशा पद्धतीचे एक सोशल चालू हे सुरू झालं, मीडिया ट्रायल सुरू झालं. आणि अशामध्ये मग तुम्ही आलात आणि तुम्ही ज्याच्यावरती मीडिया ट्रायल म्हणू शकतो किंवा ज्याच्यावरती समाजाचा रोष म्हणू शकतो, त्याच व्यक्तीची केस तुम्ही हातामध्ये घेतलात. ते काय प्रकरण होतं आणि तुमची त्यावेळेस काय मानसिकता होती, याचपासून आपण या प्रश्नापासून सुरुवात करूया. एक खूप सुंदर 4 ओळी आहेत. एक पापी महिलेला सगळे लोक दगड मारत असतात, तर ते 4 ओळी अशा आहेत की इस पापन को आज सजा देंगे मिलकर हम सारे, लेकिन जो पापी ना हो वो पहला पत्थर मारे. म्हणजे अशाच प्रकारे प्रत्येक जण दगड घेत होता, तो आरोपी असा, म्हणजे तो त्याला फक्त दगड मारत होता. आणि ह्याच्यात खरं काय खोटं काय मलाही माहित नाही, इवन दो आज सुद्धा माहित नाही. त्याचं कारण हे आहे की एक वकिलाने कोरं माइंड राहावं. जे टीव्हीवर बातम्या चालतात, न्यूजवर चालतात, ते खरे आहेत की खोटे आहेत हे ठरवण्याचा अधिकार फक्त जजला आहे. तर त्या व्यक्तीची केस माझ्याकडे आल्यानंतर स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून मी हातात घेतलेली ती केस होती. काय विचार केला होता तुम्ही हे केस हातात घेताना? म्हणजे आता तुम्ही एक वकील आहात, ही एक तुमची बाजू आहे, दुसरा माणूस आहेत, हे तुमची बाजू आहे, समाज त्याला नराधम वगैरे म्हणत असताना मग तुमच्याकडे केस आल्यावर तुम्हाला असं वाटत नाही की नाही याने तर रेप केला यार, मी याची केस कशाला घेऊ हातामध्ये, असं काही? म्हणजे थोडक्यात त्यावेळेसची मानसिकता काय असते मला जाणून घ्यायला फार आवडेल. तुम्ही जे बोलले केला झाला हे ठरवण्याचा अधिकार तुम्हा लोकांना नाहीच आहे, नॉर्मल लोकांना नाहीये, सामान्य कोणालाच नाहीये. हा अधिकार आहे फक्त न्यायाधीशाचा.
ते जे काही व्हिडिओ आहेत, ते काही जे काही लोकांनी सांगितलं हे आहे, याच्या मागे सुद्धा काही ना काही कुठे ना कुठे लपलेला आहे. आणि तोच धागा दोरा पकडून तो मेहरबान कोर्टासमोर मांडायचा असतो. त्यानंतर तो मेहरबान कोर्ट ठरवेल की तो आरोपी आहे किंवा नाहीये. आपण त्या पीडित ताईविषयी काही बोलत नाहीये. त्या पीडित ताईचा अधिकार आहे कोर्टात जाणे, बाजू मांडणे. एका महिलेची आबरू आपण सांभाळच पाहिजे. तर मीडियाने त्यावेळेस त्याच ताईचे व्हिडिओ व्हायरल केलेत. त्यावेळेस मीडियाने विचार नाही केला की हे आपण कसं व्हायरल करायचे. ते हे अशी निघाली, तशी ते चालली, हे फुटेज आहेत, त्यावरून सुद्धा लोकांनी हे केले. त्यामुळे खरं काय खोटं काय त्या ताईची रिस्पेक्ट, इज्जत सांभाळून आपल्याला कोर्टासमोर भाग मांडायचा आहे. इन केस सपोज येस सर, उद्या जर तो आरोपी सिद्ध झाला तर त्यावेळेस तुमची काय मानसिकता असेल? तो आरोपी जर म्हणून सिद्ध झाला तर त्यावेळेस माझी मानसिकता वरती अपील करायची असेल. कारण न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढणं आपलं काम आहे. हिंदीमधला एक खूप भारी शेर आहे, त्याचं नाव आहे गिरते है शेर सवार ही मैदान में, वो तिफ्न क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते हैं. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा तो जर आरोपी म्हणून सिद्ध, तो जो व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध झाला तर मग जो निर्णय येईल तो मान्य करावा लागेल. मान्य कारण करावा. न्यायाधीशाने जो निर्णय दिला शेवटी मान्यच करावा लागेल. होऊ शकतं कदाचित त्या निकालाच्या मी जिवंत नसेल. इतके दिवस लागतील? नाही, काही सांगता येत नाही, ते म्हणता येत नाही, तो पुढचा पार्ट आहे. होऊ नाही, शकतं लवकर, म्हणजे मी नाही म्हणलं मी जास्त दिवस जगेल, होऊ शकतं का कालावधी असेल, कारण सध्या जे वातावरण चाललं आहे. नाही, तुम्ही ऍडव्होकेट हो, आहात, हो. इतक्या दिवसाचा अनुभव आहे, या केस कारण इतके दिवस लागतील का? फास्ट ट्रॅकच्या नावाखाली आज त्या केसेस स्लो चालत आहेत. बलात्काराच्या ह्या मॅटरशिवाय अजून सुद्धा इतर मॅटर पेंडिंग आहेत, त्यावर सुद्धा शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. रेप केस चांगल्या आणि फास्ट चालल्या पाहिजेत. आपल्याकडे फास्ट ट्रॅक केसेस सुद्धा एवढ्या स्लो का चालतात बरं? म्हणजे काय कारण वाटतं तुम्हाला? वकील सरकार पक्षाचे वकील नसतात किंवा खाजगी वकील हजर नसतात, डिफेन्सचे वकील हजर नसतात, जज साहेब सुट्टीवर असतात, लाईटच गेलेले असते, ई फायलिंगमुळे आहेत, किंवा संबंधित पीडिताला अचानक माघार घ्यायची असते, तिला येणं जाणं परवडत नाही, वकील लावणं परवडत नाही, किंवा तिची मेंटॅलिटी त्या तोपर्यंत शाबित राहत नाहीत. अशा केसेस, अशा गोष्टींमुळे ते प्रकरण स्लो होत जातं. अच्छा. अशी बरीच कारण आहेत. आणि हे रेप केसेसमध्ये जेवढ्या केसेस दाखल होतात पोलीस स्टेशनमध्ये वगैरे, त्याच्यात किती केसेसमध्ये तथ्य असतं पर्सेंटेज वाईज? 75% केसेस ह्या खोट्या असतात. 75? येस, 50% पण नाही म्हणा, त्यापेक्षा जास्त. 75 खोट्या असतात? हो, 75% टक्के. बापरे. 25% केसेस या खऱ्या असतात. यूट्यूब, गुगल, सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण चेक केलं तर अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतील. येणारी रेपची प्रत्येक केस ही खरी नसते, त्यामधल्या काहीच केसेस ह्या खऱ्या असतात. बऱ्याच वेळेस केसेस या ज्या आहेत त्या गैरसमजुतीतून दाखल झालेल्या असतात. एक आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एक उदाहरण देतो. एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाने स्पष्ट सांगितलं की बघ, मी इथं माझं करिअर घडवायला आलोय, मी खूप प्रॅक्टिकली मुलगा आहे, मैत्री ठेवू, फिजिकली राहू, मी काही लग्नाचं वचन देत नाही, मी असाच आहे, त्याने स्पष्ट सांगितलं. पण मुलगी म्हणली ठीक आहे, आपण मित्र म्हणून राहू. मग दोघं मित्र म्हणून राहिले. परंतु नंतर त्याला आउट ऑफ कंट्री जायचं होतं, त्याला त्याचं करिअर बघायचं होतं, लग्नाच्या गाठीत पाडायचं नव्हतं. पण ह्या बाईलाच इच्छा होती, नाही मला गाठीत पाडायचं, लग्नच करू वगैरे वगैरे, आणि त्याला स्पॉईल व्हायचं नव्हतं, त्याला आउट ऑफ कंट्री जाऊन दुसरं ते काही प्रोफेशन आहे ते बघायचं होतं. मग तो नाही म्हणल्यानंतर ही पोलीस स्टेशनला फक्त याला भीती दाखवायला गेली. हिने काय केलं की आपण पोलिसांमध्ये जाऊ, पोलिसांना सांगू, म्हणजे भीती होईल आणि मग आपण हे करू. मग पोलिसांनी तसंच केलं, त्याला बोलवलं फोन करून की बाबा ये इकडे, काय म्हणते, असं आहे, बसू. मग हा आला, हा म्हणला साहेब नाही, मी सांगितलं होतं हिला वगैरे वगैरे, असंच आहे आणि नाही करू शकत. मग तिला राग आला, नाही म्हणे मला कंप्लेंट द्यायचीच. मग तिने ती कंप्लेंट दिली, FIR ची कंप्लेंट दाखल झाली. नंतर हिला खूप पश्चाताप झाला. तर कधी कधी अशा प्रकारचे केसेस होतात. आपला कायदा थोडा महिलांच्या बाजूने जास्त आहे असं वाटतं का? नाही, जे परसेप्शन समाजात आहे तर हेच आहे. एक वकील म्हणून मी तुम्हाला प्रश्न कायदा विचारतो. हा महिलांच्या बाजूने आहे अशी मन आहे, पण ते कोर्टाच्या बाहेर. कोर्टात पुरुष आणि स्त्री समानता आहे. असं बऱ्याच महिलांना वाटतं, नाही नाही आम्ही महिला आहे, कानून औरतों की तरफ से आहे, असं जे महिलांना वाटतं ते खोटं आहे. आमच्या कोर्टात स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नसतोच. तिथे आलेलं ते जे व्यक्ती आहे त्याचं कोर्ट कधीही लिंग बघत नाही की तू ह्या असं आहे, तू स्त्री आहेस तो तुला जास्त मान, तू पुरुष जास्त मान, असं अजिबात आमचं कोर्ट म्हणत आहे. बऱ्याच महिला आज आरोपी म्हणून जेलला आहेत, परंतु पुरुष जेलच जास्त फेमस आहे. महिला जेल विषयी कोणीच आर्ग्युमेंट करत नाही, टाकत नाही. इंस्टाग्रामवर मीच टाकत असतो की महिला जेल पण असते, महिलांना पण हे आहेत. पण लोकांचं पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता.
अशा पद्धतीने अशा चालतं पद्धतीने सगळं. चाललंय. परंतु त्याचं प्रमाण पुरुषांमध्ये पुरुषांचेच जेल जास्त असतील ना प्रमाणात? पुरुष आरोपी जास्त आहेत, हम्म. महिला आरोपी कमी आहेत. कारण ते गेले पोलीस स्टेशनमध्ये, त्यांना सिंपत्ती मिळते. बऱ्याच ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कोर्टाच्या बाहेर सिंपत्ती कशी मिळते, एक पुरुष आणि एक स्त्री असेल आणि तिथे गेल्यावर पोलिसांना वाटतं पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता. एखादी महिला पुरुषावर बलात्कार करू शकते हे कोणी मानायला तयार नाही. पुरुष बलात्कार सुद्धा होतो. बऱ्याच महिला पुरुषांचं शारीरिक शोषण करतात, ही बाब कोणी मानणार नाही. आता एक उदाहरण देतो तुमच्या पॉडकास्टच्या समोर, की एका पुरुषाने आपल्या बायकोला एकासोबत रंगे हात पकडलं. पकडल्यानंतर त्याला वाटलं की माझ्या बायकोने हे केलेलं आहे, असं आहे. मग त्याने वादविवाद केला, 112 नंबरला फोन कर, हे कर. मग पोलीस स्टेशनला दोघे नवरा बायको आले, हजर झाले. पोलिसांनी त्याला आल्याबरोबर पहिला सल्ला हा दिला, अरे जाऊ दे रे, होत असतंय रे, सोड रे, सगळं विसर आणि परत नवीन आयुष्य घाल. पण त्या पुरुषांची मानसिकता समजायला कोणी तयार नव्हता ना. तो कसं सहन करणार, त्याच्या लाईफ पार्टनरने हे केलेलं आहे. अशा प्रकारे. बरं. दुसरा प्रश्न मला हा विचारायचा होता की त्याच पहिल्याच केसला घेऊनच आणि असे काही अजूनही प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये मी तुमच्याविषयी वाचत असताना किंवा इंस्टाग्रामच्या तुमचं प्रोफाईल पाहत असताना लक्षात आलं की आता हे गाड्याची जी केस आहे, अशा केसमध्ये काय होतं, अख्खा समाज त्याच्या विरोधात आहे, त्याला नराधम जेव्हा बोलतोय आणि तुम्ही येऊन त्यांची केस घेता, समाजाचे पण तुम्ही दुश्मन होता, बरोबर. मग अशा वेळेला काही लोकांना असं वाटतं की यांनी फक्त प्रसिद्धीची भूक आहे यांना, की आता सगळं समाज यांना हे करतोय तर मी याची केस घेतल्याबरोबर एका रात्रीमध्ये मी प्रसिद्ध होईल आणि समाजात माझं नाव होईल. हे एक असतं, हा एक प्रश्न आहे. तर तसं असतं का? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की तुम्हाला भीती वाटत नाही का? काय होतं की लोक रोषापोटी तुमच्यासोबतही काही करू शकता आणि तुम्ही तर सांगितलं की तुम्ही रस्त्यावर एकटे फिरता, टू व्हीलरवरती फिरता, सर्वसामान्य आहात. मग त्या रोषाची भीती वाटत नाही का, किंवा तुम्हाला पब्लिसिटीची भूक आहे का? आपण थोडंसं मागे जाऊया. पुण्यातील बलात्कारांच्या घटना किंवा महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटना आठवा. भरपूर मोठमोठ्या घटना आहेत. आज लोकांना ते लक्षात पण नाहीये. लोक ते विसरून जातात. जोपर्यंत मीडिया चालवते तोचपर्यंत ते लोकांना लक्षात राहते. आता मी उदाहरण नाही देणार, परंतु एक खूप मोठे, नाव नाही घेतो, एक खूप मोठे सामाजिक कार्यकर्ते होते आणि इतिहासात त्यांचं नाव पण होतं. त्यांचाच ह्याच्यामधला ब्लड मधला लाईनचा एक मोठा जो मुलगा आहे तो नंतर आमदार झाला किंवा त्या लेवलचा होता. बरोबर. त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला. ती घटना अतिशय गाजली, प्रत्येक ठिकाणी टीव्हीवर वगैरे 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 येऊ लागली. त्यानंतर ती घटना अचानक कुठेही पेपरला येणं बंद झालं, मीडियाला येणं बंद झालं. लोक ती घटना विसरले. त्यानंतर त्या मॅडमने सुद्धा सो अँड सो अमाऊंट घेऊन कॉम्प्रोमाइज केली. तर अशा प्रकारे काही घटना, म्हणजे जोपर्यंत म्हणजे लोकांची एक सवय आहे, लोक लवकर विसरतात. त्यामुळं जे घटना दाखल होत आहेत त्यावर लोकांना आत्ताची काळजी आहे ती नंतर का राहत नाही. राहिला प्रश्न माझ्या भीतीचा, मी जो फिरतो घेतो नाही का, टेन्शन घेतो किंवा असं असेल, तर माझ्या पाठीमागं गोरगरीब समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय आज मी पुण्यात 2012 पासून वास्तव्यास आहे. माझे खूप, म्हणजे मी कुठल्याही काळात, कोरोनाच्या काळात असो किंवा असो, मी डाऊन टू अर्थ काम केल्यामुळं आज मला तो टेन्शन येत नाही. एरियातले भाई बी सगळे एक फोन मारला तरी मदतीला येतात. दुसरी गोष्ट, एक वकील स्वतः, म्हणजे मी काळा कोट घातला तर मी पण एक गुंडच आहे, मग कोणी आला तर ऐनवेळेस ते फटके होऊ शकतात. दुसरी गोष्ट, एक स्वतः तुम्ही विचारलं की पब्लिसिटी एका महिलेच्या आबरूचे धिंदोडे उडून मला कधीच नकोय. मी सगळ्यात पहिल्यांदा महिलेचा आदर करतो, कारण मला घडवणारी माझी बायको आहे. मी आज आपल्या ऑन द कॅमेरा समोर सांगतो की ह्या बिअर बार मध्ये काम करायला एका पोराला तिने घडवले, म्हणजे विचार करा की मी महिलांचा किती आदर करत असेल. दुसरी गोष्ट, पब्लिसिटी कशी घ्यायची हे मी माझ्या आईच्या पोटून शिकून आलो. त्यासाठी मला ह्या केसची गरज नाही. माझी जर जुनी प्रकरणं बघितले, म्हणजे मी काय करतो की अशी एखादी घटना नोटीस करतो की अरे बाबा ते असंच आहे आणि मग हे असंच कायदेशीर होऊ शकतं. आता सध्या वरुण धवन नावाचा एक ऍक्टर आहे, त्याची एक चप्पलची ऍड चालू आहे. कोर्टाच्या कटघरेमध्ये ते चप्पल ठेवतायत. सध्या ते चप्पलचं नाव माझ्या लक्षात नाहीये, वॉकमेट आहे का, असा काहीतरी आहे. तर विचार करा, ही घटना इल्लीगल आहे. मला हे दृष्टिकोन चालतो. दुसरी गोष्ट,
अमिताभ बच्चन याची ताकदचा भूत म्हणून एक जाहिरात होती, ती आज बंद आहे, कॉम्प्लॅनची ऍडची. तर अमिताभ बच्चन त्यामध्ये स्वतः भूत बनतो, नंतर त्या मुलाचं दप्तर उचलतो, तुम्ही हे खा, असं खा, कॉम्प्लॅन खा, आणि मग तो भूत तुमच्या पोरांची मदत करेल. तर हा होता जादूटोणा ऍक्टचा उल्लंघन. मग ती छोटीशी घटना म्हणजे जी लोकांच्या डोक्यातही नाहीये ती घेणे, ती दाखल करणे. विचार करा, मला पब्लिसिटीसाठी ह्या घटनेची गरजच नाहीये, माझ्या डोक्यात ते जन्मजात फिट आहे, मला गरजच नाही अशा केसेसची. अशी भरपूर उदाहरणं आहेत. बॉलिवूडमध्ये भरपूर उदाहरणं आहेत तुमच्या. बॉलिवूडमध्ये तुम्ही रणवीर सिंगचं एक उदाहरण मी ऐकलं होतं, आपण बोललो होतो ऑफ कॅमेरा. काय होतं ते तो प्रसंग? भोर येथे एक ठिकाण आहे, एक राजवाडा आहे जिथं शूटिंग होतात. या शूटिंगच्या दरम्यान त्या ठिकाणी कलाकार येतात जातात आणि ॲडव्होकेट सुद्धा आपलं जाणं येणं असतं. वकिलांचे ऑफिस आहे, बिलचं लाईट बिलचं ऑफिस आहे. आम्ही काय करतो की आमचं काम जेव्हा कोर्टात करायचं असेल, बॅग वगैरे सोबत असेल, ते कुठं घेऊन फिरायचं, म्हणून आम्ही ते तहसील कार्यालयाच्या समोर जो वाडा आहे त्याच्यात आमची बॅग ठेवतो आणि आम्ही आमच्या कामाला निघून जातो. तर अशाच प्रकारे त्या दिवशी मी माझं काम करण्यासाठी बॅग ठेवून गेलो, वापस बॅग घेण्यासाठी आतमध्ये गेलो, कारण बाउन्सर वगैरे सगळे आम्हाला ओळखतात की हे नेहमीचे आहेत. आम्ही शांत पद्धतीने आमचं बॅग उचलल्यानं मी गेलो, तितक्यात संजय लीला भंसाली मला इस काले कौवे कोट को किसने अलाउड किया. त्याची भाषा खालच्या लेवलची होती, त्याला रणवीर सिंगने सपोर्ट केला. मग काय, शेवटी तापट माणूस, बीडचा राहणारा, दिली एक लेफ्ट साईडने. मग ती घटना प्रचंड गाजली. त्या दोघांवर एनसी पण दाखल झाली, कारण सुरुवात त्यांच्या अपशब्दात होते म्हणून त्यांच्यावर एनसी दाखल. पुढे काय झालं त्या केस? अजून ती न्यायप्रविष्ट आहे. अजूनही नाही प्रविष्ट आहे. ओके, कधी निकाल लागेल त्याचा? 100% का नाही, कारण माझा निकाल आहे. मी सलमान खानला बांद्रा कोर्टात आणलं होतं, अक्षय खन्नाला शिवाजीनगर कोर्टात आणलेलं आहे. सलमान खानला बांद्रा कोर्टात कुठल्या प्रकारे? कंटेम ऑफ कोर्ट म्हणजे काय होतं, पत्रकार लोक त्याला हिट अँड रनच्या प्रकरणात त्रास देत होते आणि त्याने काय केलं होतं की त्यामधून वाचण्यासाठी सलमान खान फाईल्स म्हणून एक वेबसाईट बनवली होती की तो सगळी कोर्टाची बातमी रोजनामा त्याच्यावर टाकत होता आणि ही बाब कंटेम ऑफ कोर्ट आहे असं माझ्या लक्षात जाणवलं. बांद्रा कोर्टात मी केस टाकली आणि त्याला तिथं हजर व्हावं लागलं. अक्षय खन्नाचं काय प्रकरण होतं? जसं आता आपण बोललो ते सॉर्गेट केसविषयी आपण जेव्हा बोललो, तर 376 या चित्रपटामध्ये असं दाखवण्यात येत होतं की बलात्काराच्या केसेसमध्ये महिलांना असे प्रश्न विचारले जातात की महिला त्यामध्ये हे होतात, लज्जा उत्पन्न वगैरे होते. तर महिलेच्या मनात अशा प्रकारची भीती निर्माण होऊ नये म्हणून हे चुकीचं आहे आणि ते पिक्चर थांबवा म्हणून मी कोर्टात प्रकरण दाखल केलं आणि मेहरबान कोर्टाने अक्षय खन्ना हाजीर हो असं सांगितलं. एक काळ असा होता की त्या अक्षय खन्नाचं तिकीट काढून चित्रपट बघायची माझी लायकी नव्हती, त्याच अक्षय खन्नाला कोर्टात खेचला. बरं, त्या प्रकरणाचं काय झालं? मला फार उत्सुकता याचीच आहे की इतकी सगळी प्रकरणं होतात, मग पुढे त्या प्रकरणाचं काय? मग त्यानंतर कोर्टाने अक्षरशः त्याची गंभीर दखल घेतली. त्या प्रकरणात त्यांना हजर झाल्यानंतर त्यांना सांगितलं झालं की अशा प्रकारचे कट्स करायचे आहेत आणि अशा प्रकारचा बोर्ड लावायचा आहे. मग त्याने ते मान्य केलं आणि कोर्टाने विषय संपवला. अच्छा, बोलता बोलता मग सांगितलं मी बीडचा आहे, तापट आहे, मी पण बीडचा आहे आणि आपलं बीड कनेक्शन निघाल्याच्या नंतर आपण संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे संतोष अण्णा देशमुखांचं, तर त्याच्याविषयी बोलणं नाही तर मला असं वाटतं की कुठेतरी चुकीचं राहील, अपराध होईल. काय आहे त्या प्रकरणावर तुमचा काय पॉइंट ऑफ व्ह्यू? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते मावळे होते आणि मीही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. 2012 पासून मी पाटलांच्या सेवेत आहे, मनोज जरांगे पाटील यांच्या सेवेत मी आहे. आणि आज मराठा समाज त्या ताकदीने त्यांच्या पाठीमागे उभा नाहीये, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा नाहीये असं मला वाटतं. देशमुखांच्या यस, उभं राहायला पाहिजे. त्या माणसासोबत जे काही घडलं ते आपण स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही. आत्ताही जे फोटो व्हायरल झाले ते बघितल्यावर सुद्धा अंगावर काटा येतो आणि आपण त्या माणसाला मावळा मानून, महाराजांचा मावळा मानून त्याच्या पाठीमागे अजून सुद्धा उभं राहायला पाहिजे. त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे आपण ताकदीने, कारण आज त्याची जे लेकरं बाळ संसार रस्त्यावर आलाय असं भविष्यात आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी काही बोलणार नाही, कारण कोर्टातला कायदा कुणीही हातात घेऊ नये, निश्चितच यावर न्याय मिळेल. परंतु आज सगळ्या समाजाने उभं राहिलं तरी चालेल. कुठल्याही रस्त्यावरच्या व्यक्तीला जरी विचारलं संतोष देशमुख हत्या प्रकरण काय आहे ते प्रत्येकाला माहिती आहे आणि ते फोटो बाहेर आल्याच्या नंतर डोळ्यातून अश्रू नाही तरी पण एक थोडंसं हृदयात सर झालेलं शिवाय जर झालं नाही तर तो माणूसच नाही असं म्हणावं लागेल. इतकी ती गहन केस आहे आणि ते पूर्ण प्रकरण प्रत्येकाला माहिती आहे. तुम्ही तर वकील आहात, तुम्हाला टिटपासून टॅटपर्यंत सगळंच प्रकरण माहीत असेल.
काय वाटतं तुम्हाला ह्या प्रकरणाचा निकाल काय लागेल किंवा कसं काय? थोडंसं मी म्हणत नाही की ते कोर्टावरती भाष्य करावं काय, पण एक वकील म्हणून, एक माणूस म्हणून त्या प्रकरणात निकाल काय लागेल? काय शिक्षा होतील किंवा कसं काय आहे त्या प्रकरणात? निश्चित या प्रकरणात न्याय निवाडा होणार आहे. आरोपी जे आहे त्यांना गंभीर शिक्षा होईल, हे माझे शब्द आहे. मी आज सुद्धा सांगतो, कारण जी घडलेली घटना आहे त्यानुसार निश्चित आरोपींना शिक्षा होणार. वाल्मिक कराडला होईल का नाही? कायदा सगळ्यांसाठी समान आहे, नक्की होईल. नाही, जे वाल्मिक कराडला त्याच्यामध्ये सहआरोपी केलेले, आरोपी नंबर 1 केलेले त्यांना, तर सगळ्यात पहिली शिक्षा त्यांना होते की म्हणजे त्याचं काय प्रकरण? सगळ्यांना सेम होते, सगळ्यांना जेवढे आहे सेम होते. ओके, कारण त्यांचाही कटात सहभाग आहे. बरं, या प्रकरणामध्ये आता याला मीडिया ट्रायल म्हणू शकतो किंवा राजकारण म्हणू शकतो, आपल्याला तेवढ्या खोलात जायचं नाही, परंतु धनंजय मुंडे यांना सुद्धा सहआरोपी करा म्हणतात, त्याच्यात तुम्हाला किती तथ्य वाटते एक वकील म्हणून? कारण कायद्याच्या बाजू समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रश्न विचारतोय. म्हणतात ना, आकाचा काका माका यायलाच पाहिजे समोर. जर ते कोणी त्यांचं, आता पॉडकास्ट आपण कोणाविषयी बोलत नाहीये, पण जर पुरावे असेल तर निश्चित त्यांना आरोपी करायला पाहिजे. जर पुरावे असेल पोलिसांकडे, जर पुरावे सापडले, त्यांनी आरोपी करायला पाहिजे. नाही, पण इतकं उघड आहे की वाल्मिक कराड आणि त्यांचे किती जवळचे संबंध होते हे सगळं जग जाहीर आहे. बरोबर. म्हणजे वाल्मिक कराड कोणासाठी काम करत होते हे सगळं जग जाहीर आहे. मग तरी सुद्धा त्यांना सहआरोपी करत नाहीत, हे तर राजकारणाचंच प्रेशर वाटतं. नाही, काय असतं की सध्या तो भाग वेगळा आहे, ती आता ज्या पदावर व्यक्ती आहे तो पण भाग वेगळा आहे. महत्वाचं काय आहे की पोलीस यंत्रणा यांच्याकडे जर पुरावे असेल तर निश्चित ते आरोपी करू शकतात, परंतु पोलीस यंत्रणेकडे जर सफिशियंट पुरावे नसेल तर ते एखाद्याला आरोपी करू शकत नाहीत. त्यामुळे पुरावे येणं अत्यंत आवश्यक आहे. जर कुणाकडे पुरावे असेल तर त्याने सादर करावेत, होऊ शकतं. फक्त आपण याच्यावर भाष्य करू शकत नाही. ओके, याच्यावरती जास्त आपण काही बोललं नाही पाहिजे, पण प्रत्येकालाच वाटतं की तो न्याय मिळायला पाहिजे आणि जे काही आरोपी आहेत त्या सर्वांना शिक्षा व्हायला पाहिजे, गंभीर शिक्षा व्हायला पाहिजे. कारण ते प्रकरण म्हणजे अख्ख्या भारतात गाजतंय. बरोबर. आणि बीडचं नाव खराब होतंय. आपण कुठेही जाऊन बीडचे आहोत असं सांगितल्याबरोबर काय तुमच्या बीडला चाललंय ते खरंय गाव. आत्ता असं झालंय, जोक झालाय. मग ॲडव्होकेट वाजेद खान मला लोक बिडकर म्हणतात. आता बिडकर म्हणलं तरी लोक लाव, हे पण तसं दिसतं काय की अशी एवढं ते गंभीर झालेले. मी यायला लागले की कॉलेजच्या भांडणात बीडच्या पोराला बोलतो, म्हणजे इतकं, म्हणजे का बरं एवढं बीडचं नाव खराब झालंय? या प्रकरणात तर झालंच. बीड गुन्हेगारीत वाढलीत, गुंडगिरी वाढलीत. प्रत्येक राजकीय फक्त आपला पोट भरतोय. घराणेशाही आज सुद्धा जिवंत आहे. आज सुद्धा बीडमध्ये घराणेशाहीला मुजरा करणं म्हणजे मोठापणा मानला जातो. मी समोर सांगतो. आणि ह्या घराणेशाहीने अक्षरशः बरबाद केलंय. माझ्यासारखी लोक बीड सोडून का आली? या घराणेशाहीचं राजकारणाला वैतागून आलेली बीडच्या घराणेशाहीला, आणि ते अजूनही चालूच आहे. ती आज सुद्धा परंपरा घराण्याच्या बाहेर येतच नाही. एवढंच कशाला, त्या घराण्याशाहीच्या एखाद्या नेत्यासोबत फोटो काढला आणि असं काढलं की लोकांना वाटतं हा आम्ही लई मोठे झालो. चुकीचं आहे. मग अशी बोलता बोलता सांगितलं की मनोज जरांगे साहेबांचं तुम्ही 2012 पासून काम करताय आणि मी त्यांच्या सेवेत आहे वगैरे. काय प्रकरण आहे ते? मनोज जरांगे पाटलांसोबत तुम्ही कसे जोडले गेले किंवा काय? बरं, मी पहिलं आल्या पाहिलं तुमच्या हातामध्ये भगवे धागे किंवा असं सगळ्या गोष्टी, ते म्हणजे इथे जातपात धर्म वगैरे काही काढण्याचा विषय नाहीये, परंतु एक उत्सुकता म्हणून मला विचारावं असं वाटलं की ही एका ताईची राखी आहे. बरं. मी जेव्हा या पुणे शहरात 2012 आलो, माझ्याकडे काही नव्हतं. इव्हन दो जेमतेम बँक बॅलन्स होतं नॉर्मल, आणि मला ऑफिस नाही, मला पुण्यात कोणी ओळखीचं नाही. म्हणजे माझं जेव्हा वय संपलं तेव्हा मी पुण्यात आलेलो होतो. कुठेही ऑफिस नाही, बसायला जागा नाही, काय नाही. तर आरती जमदाडे असं त्यांचं नाव आहे. त्यांचं एक छोटंसं दुकान होतं टायपिंगचं, एक दुकान, एक झेरॉक्सची मशीन आणि छोटं मोठं ते काम करायचे. त्या ताईने मला भाऊ मानलं, मला तिथे उभं राहायला जागा दिली, नंतर बसायला जागा दिली, आणि ती ताई मला छोटं मोठं काम रोज देऊ लागली. मला 100-200 रुपये त्या ताईमुळे मिळायचं आणि माझं घर चालायचं. ती ताई दरवर्षी न चुकता मला राखी बांधते. त्या ताईने जर माझी मदत केली नसती तर आजपर्यंत मी इथपर्यंत आलोच नसतो. तर दरवर्षी ती ताई जेव्हा हा धागा बांधते, जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मी काढत नाही. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, जोपर्यंत रक्षाबंधन येत नाही तोपर्यंत हा धागा तुटतच नाही. भले मी याच्यावर घालायला घालो, काही काम करो, कुठलंही काम करो. तर हे त्या ताईचं प्रेम आहे. काही नालायक लोकांना ह्याच्यात जात दिसत असेल, बरेच जण सोशल मीडियावर टाकतात हे कसलंय आणि काय असं होऊ शकतं वगैरे वगैरे, नाही का, एक मुसलमान कसा असतो, पण तू ह्याच्यात जात नाहीये. ह्याच्यात त्या बहिणीचं प्रेम आहे. आज सुद्धा माझ्या घरातले कुठलाही कार्यक्रम असो, काही असो, ताई हे तुमच्या हस्ते होणार, ताई हे तू करायचं आहेस, ताई तुझ्या हस्ते नारळ फोडणार आहे, तुझ्या हस्ते ऑफिसचं उद्घाटन आहे, माझ्या बाईकची पहिली पूजा तुझ्या हस्ते. म्हणजे ती ताई जर नसली असते मी तुमच्या समोर पुण्यात टिकलोच नसतो. एक सांगतो, पुणे शहरात
जर तुम्ही वकील असाल तर तुम्हाला घर लवकर मिळत नाही, कोणी देत नाही. आणि जर वरून मुसलमान असाल तर घर मिळतच नाही. तर अच्छा. हे प्रेमाचा धागा आहे. पुणे शहरात एक तर पहिले तर वकिलाची इमेज का खराब आहे एवढी लोकांच्या नजरेमध्ये, मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. काय आहे, वकील म्हणजेच खोटाडा असं लोकांना वाटतं. परंतु जेव्हा त्यांच्यावर खरं संकट येतात मग त्यांना ते जाणवतं की नाही, वकील खरा आहे. आता बरेच जण सोशल मीडियावर मला बलात्काराचा वकील म्हणून नाव ठेवतात. परंतु एक उदाहरण आहे, एक पोरग, त्याने मला घाण कॉमेंट केल्या वगैरे वगैरे वगैरे, परंतु नंतर त्याच्यावर जेव्हा केस दाखल झाली त्याला पहिला फोन मला केला की सर मला तुमच्या मदतीची गरज आहे. मी पोचलो, मी त्याला टोमणा नाही मारला, काही नाही मारला, त्या मॅटरमधून बाहेर आणलं आणि म्हणलं भाऊ सगळेच वकील खराब नसतात. कधीची गोष्ट आहे? एक 15-20 दिवस झालेले असतील. आता याच प्रकरणात झालेलं असेल. येस सर. बलात्काराचा हो वकील. हो, त्याचीच कॉमेंट होती आणि त्याचाच फोन होता रात्री 2 वाजता की सर अडचणीत मी आहे. पुढचा विषय हाच की पुण्यामध्ये मुस्लिम समाज असेल तर घर मिळत नाही, हे लवकर. का म्हटलात तुम्ही? कारण सर पुण्यातली ती मानसिकता आहे. पुण्यात पहिला प्रश्न हा विचारला जातो की तुमचं आडनाव काय, मग नंतर त्याची कला किंवा स्किल बघितली जाते. आज आपलं एवढा शिक्षित पुणे आहे, परंतु खेड्यापाड्यात जा सुद्धा माणुसकी जिवंत आहे. या शहरात तो आला म्हणजे नाही का, आता मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून समोर सगळ्यांना सांगतो की मी शाकाहारी आहे. मी शाकाहारी, कुठलंही कारण नाही. त्याचं कारण सांगतो की जेव्हा मी संभाजीनगर इथे मी राहत होतो तर माझ्या सोबत राहणारी पोरं, क्लासमेटची पोरं ही विशिष्ट धर्माची, कास्टची असायची. मग आपल्यामुळे चुकून त्यांच्या भावना दुखू नये यामुळं मी काय केलं की मग हळूहळू ते मी टाळत गेलो. त्यासोबत व्हेज वगैरे खाणं, मग ती आवड निर्माण झाली व्हेजची. आज मी माझ्या घरी माझ्या मिसेस खात असतील पण माझं वेगळं असतं. काय बात करता? तर इथं रूम देताना मुसलमान आहे म्हणजे घरी आणून तो मटनच खाणार. मटन म्हणजे तेही बीफ, जे काय असेल सो अँड सोपाट. तर मी अक्षरशः जे सोडलं, कारण काय आहे की आपल्यामुळे जर कोणाची फिलिंग हर्ट होत असेल तर नाही. कारण सगळ्यात पहिला धर्म आहे मैत्री. तर मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राहत असताना ज्या हॉस्टेलमध्ये राहायचो, ज्या रूममध्ये मी राहायचो, हे असायचं. त्यामुळं जनभावनेचा आदर, मैत्रीचा आदर. मग आपण सोबत गेलो तर मग काय झालं की व्हेजवर माझं प्रेम बसलं आणि मला थोडंफार कुकिंग पण येते, बायकोची हेल्प करतो, मग आवडीने व्हेज बनवतो. बर, ग्रेट. येस सर. माझे एक पेशंट होते आणि बऱ्याच दिवसापासून ते आजारी वगैरे होते, तर मी जस्ट मुस्लिम दाम्पत्य आहेत, ते माझे पेशंट आहेत, माझ्याकडे येतात आणि ते सतत त्यांचे मी सगळ्या टेस्ट वगैरे केल्या, त्या काही आजारी नाहीत वगैरे. तर त्यांनी मला घराचा मुद्दा सांगितला. मी म्हटलं, मी फक्त असंच कॉमेडीमध्ये त्यांना असं सांगितलं की तुम्ही घर बदला पहिले, कदाचित ते घर तुम्हाला सूट करत नसेल, ती एनर्जी सूट करत नसेल वगैरे, तर घर बदला. तर ते जवळपास 1 महिना शोधत होते घर आणि त्यांना काही मिळालं नाही. तर मी त्यांना विचार, अरे खूप आहेत 1 BHK इथे आजूबाजूला आपल्या क्लिनिकच्या वगैरे. तर त्यांनी सांगितलं आहेत, पण आम्ही मुस्लिम आहोत हे सांगितल्याबरोबर आम्हाला घर मिळत नाही. मग हे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे घडतंय याचं वाईट प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि हे घडलं नाही पाहिजे. सर आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी तर मोबाईल असल्यामुळे ह्या गोष्टींना फेस करत आलोय. जर मी लोकांना सांगितलं की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भक्त आहे, त्यांचा खरा फॅन आहे, लोकांना विश्वास बसत नाही. त्याच्या खाली कॉमेंट येते, अय औरंग्याची औलाद. तुम्हाला विश्वास बसणार नाही. माझ्या मम्मीने, माझ्या बायकोने मला महाराजांचं साहित्य दाखवलं, महाराज कोण आहेत हे शिकवलं. कुठलाही आईबाप आपल्या पोराला म्हणत नाही तू औरंग्यासारखा हो आणि आपल्या भावाला, पोराला मार. कुठलेही शिकवत नाहीत. आज सुद्धा मुसलमानाच्या घरी, मुस्लिम समाजाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांचंच पुस्तक दिलं जातं, तेच शिकवलं जातं की ऐसे बनो, बाप की इज्जत करो. सगळ्याच घरात हे होतं. कुठलंही बाप आपल्या पोराला तू म्हणणार आहे का तू अफजल खान सारखा हो, तू औरंगासारखा हो, असं कोणी म्हणणार आहे का? की नाही तू पण काय कर, आपल्या बाप दादाला मार आणि असो. नाही साहेब, हे महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात आता जे काही राजकारण चाललं असेल मला त्याच्याशी देणं घेणं नाहीये, परंतु मी आज तुमच्या समोर बसलोय, घडलोय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे. घर सोडल्यानंतर सगळे महाराजांचेच मावळीसोबत आले, कामी आले, महाराजांना साथ दिली. 12 पासून मनोज जरांगे पाटलांसोबत काम केलंय. ॲडव्होकेट गणेश मस्के माझा जीवलग आहे, एका ताटात खातो आम्ही, भले तो मराठा असेल, तो माझ्या घरी खातो, मी त्याच्या घरी खातो. आजपर्यंत त्याने मला हे दाखवलं नाही की आपण काही वेगळे आहोत. प्रत्येक तो जर नसता तर घर भेटलं पण नसतं. हे आता आरतीताईचं उदाहरण दिलं. मला घर सोडल्यापासून जे काही सहकार्य भेटलं फक्त मराठा समाजामुळे. सध्या ते औरंगजेबाची कबर वगैरे काढून टाका बोलतायत, त्याच्यावर राजकारण होते, त्याच्यावर एक माणूस म्हणून, वकील म्हणून काय टिप्पणी आहे तुमची?
कारण मी काय आता बोलेल तर वाद होईल. त्यापेक्षा काय आहे, जे काही चाललंय ते राजकारण चाललेलं आहे. आता काही लोकांचं ब्रेड अँड बटर त्यावरच चालतं, त्यामुळं भाष्य नाहीच केलेलं बरं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, त्यामुळं फक्त महाराजांविषयी बोलेल, बाकी दुसरं काहीच नाही. मनोज जरांगे पाटलांसोबत दोनदा बोललात तुम्ही की 2012 पासून मी आहे बरोबर. आहे. काय प्रसंग आहे, का जोडलात, कसे जोडलात? आणि मनोज जरांगे पाटील या 1-2-1.5 वर्षात मला वाटतं की सगळ्या महाराष्ट्राला, भारताला कळलेले आहेत. बरोबर. त्याच्या अगोदरचे मनोज जरांगे पाटील कसे होते किंवा तुमची त्यांच्याशी ओळख वगैरे कशी झाली, तो किस्सा ऐकायला आवडेल. ॲडव्होकेट गणेश मस्के जे वाघोली येथे राहतात, आणि त्यांची आणि माझी खूप जुनी मैत्री 2007 पासून. त्यांचा आणि मनोज जरांगे पाटलांचा संबंध होता. गणेश मस्के जेव्हा मनसेमध्ये काम करायचे तेव्हा पाटील इकडे यायचे, तर पाटलांनी त्यांना सांगितलं होतं की मराठा समाजाविषयी जे काही अडचणी आहेत ते आपण सोडवू. तर त्यांची खास मैत्री होती. मग काय झालं की पाटलांवर एक असा आरोप आला जरांगे पाटलांच्या, की त्यांच्या माणसांनी कोपर्डीचे आरोपी होते त्यांच्यावर अहमदनगरच्या न्यायालयात हमला केलेला आहे. मग ते प्रकरण लढण्यासाठी गणेश मस्के यांनी मला संपर्क केला. मग तिथून आमची आणि मनोज जरांगे पाटलांची मैत्री सुरू झाली. आज जे जरांगे पाटील लोकांना दिसतायत, अतिशय साधा माणूस, परंतु तसाच तापट, म्हणजे राहणीमान साधं, गरिबी जगणारा, काही तेव्हाही तसंच आहे. पहिल्यापासून बोलण्यापासून पाटील साहेब जे आहेत ते असे तडका फडकी फडका तडकी. मला तेव्हा सुद्धा खान साहेब म्हणायचे, आज सुद्धा खान साहेब म्हणतात, म्हणजे बोलत फरक नाही. एखाद्या व्यक्तीचं आता खान असं आलं असतं, परंतु आज सुद्धा ते साहेब शब्द विसरले नाहीत. म्हणजे तो माणूस इतक्या ग्राउंड लेवलचा आहे. त्यावेळेस या ठिकाणी राहत असताना ती व्यक्ती गणेश मस्के, म्हणजे आमचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसवर झोपायची, घरून जो काही डब्बा यायचा ती खायची, म्हणजे कधीच नाही मला हे पाहिजे मला ते पाहिजे. त्यांची जी माणसं होती ती जेलला होती ना, हा माणसाने कधीच नाही मला लॉजवर थांबायचंय, कधी चिकन खायचं, मटण अजिबात नाही. ते जमिनीवर झोपतात, मी पण जमिनीवर झोपणार, ती तशी राहतात, मी हे राहणार. आणि विशेष म्हणजे जोपर्यंत केस चालली हा व्यक्ती घरीच गेला नाही, कारण ती त्यांच्या घरी जात नाही, मी का माझ्या घरी जाऊ. सहकारी जे सहकारी आहे, कारण मी गावात गेलो तर वेगळा मेसेज जाईल. आणि जे लोक म्हणतात ना की असं नाही तसं नाही हे नाही, या माणसानं घरदार विकलं, जमीन स्वतःची विकली, त्यांची जामीन करून घेण्यासाठी. हे प्रकरण खरंय. कारण हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की मध्यंतरी तेच जे जामिनावर सुटून आले त्यांनीच आरोप लावला की त्यांनी नाही, एकाने आरोप लावला. हो, त्यातल्या सगळ्यांनी आरोपींनी लावला. मग याचा अर्थ 3 लोक खरे आहेत. आज सुद्धा जो अजून एक जण आहे, मला हे नाहीये, तर तो आज सुद्धा पाटलांच्या 24 तास सेवेत आहे, त्यांच्या सोबत आहे, घरदार सोडून सुद्धा तो सेवत आहे. म्हणजे काय आहे, आज मी हे प्रकरण लढत असताना मी 1 रुपया नाही घेतला, कारण त्या कोपर्डीची ताई होती ना, तिच्यावर जे काही प्रकरण झालं ते अतिशय असं होतं की अंगावर काटा येईल. कारण त्या जागी आपली बहीण आपण विचार सुद्धा करू शकत नाही, तर त्या ताईने काय सहन केलं असेल. तर पाटलांनी काय दिलं, प्रेम. पाटलांनी काय दिलं, छत्रपती शिवाजी महाराज कसे आहेत, मुसलमान त्याच्यासोबत कसे होते, कसं राहायला पाहिजे हे शिकवलं. आज सुद्धा आमच्यात कधी जात आली नाही, कास्ट आली नाही, एवढं सगळं घडलं. पाटलांचं आत्ताचंही जे प्रकरण होतं त्यामध्ये मीच वकील आहे, अजून दुसरे सोनी सोबतच ठेवली. त्या मॅटरमध्ये सुद्धा त्यांनी वकील म्हणून बदलला नाही. पाटलांनी कधीही कास्ट बघितली नाही. जेव्हा सुद्धा काही अडचणी येतात, पहिला फोन त्यांचा शक्यतो गणेश मस्केंना असतो. त्यांनी जर नाही केलं तर मला उचलतात. मी मस्के साहेब जाऊन ते सॉल्व्ह करतो. कुणबीचा अडचण असेल, सर्टिफिकेटची अडचण असेल, आमच्या दोघांनाच ते कॉन्टॅक्ट करतात. आज सुद्धा आम्ही जर बीडला जाणार असाल तर अगोदर पाटलांना गळे भेट घेऊन मग मी माझ्या घरी जातो. कारण काय की ते दिवस माणूस विसरू शकत नाही. त्यामुळे पाटील डाऊन टू अर्थ आहेत. एवढे 1.5 वर्षापासून फेमस झाले तरी जमिनीवर बसून भाकर खाणारा माणूस आहे. आज सुद्धा फक्त आपण एवढं बोललो, एखाद्या माणसाच्या मार्फत किंवा फोन केला की पाटलांना सांग खान साहेब आले, अक्षरशः उठून बिटून हातबीत दाखवून इकडे या आणि इकडे बसा काय चाललंय ते, बाकी जाऊ द्या, काय कशी आहेत बायको पोरं वहिनी कशी आहे, आता तापट भांडण आहे का शांत आहे, असं पण विचारतात. म्हणजे डाऊन टू अर्थ आहे. म्हणजे 2012ला अगदी साधारण तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे झोपणारा एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील, आज जेव्हा मध्यंतरी ते इतके फेमस झाले, तितक्या मराठा समाजाचा तर चेहरा आहेतच, परंतु एक मास लीडर कसा असावा हे सगळ्या भारताने पाहिलेले. एका हाकेवरती 3-3 करोड लोक एका सभेला येतात, हे तर अगदी प्रधानमंत्री मोदीजींच्या बाबतीत सुद्धा घडत नाही. म्हणजे भारतातला 1 नंबरचा मास लीडर. बरोबर आहे. इतका सर्वसाधारण माणूस इतका मोठा मास लीडर काय कारण वाटतात तुम्ही त्यांना जवळून पाहिले? डाऊन टू अर्थ आहे, जमिनीवरचे आहेत. दुसरी गोष्ट ही की कुठल्याही प्रकारची लालसा नाही. आज सुद्धा त्यांच्याकडे स्वतःची 4 व्हीलर,
आत्ताही त्यांच्यावर बऱ्याच लोकांनी ॲलिगेशन्स केले, हे केले. समजा ह्या माणसाच्या मनात जर काही वाईट असलं असतं तर ह्याला मुख्यमंत्री सीएम होता आला असतं ना, आज चांगल्या पदावर जाता आलं असतं, एखाद्या राजकीय पक्षाने त्यांना सहज तिकीट बिकीट वगैरे वगैरे दिलं असतं, काहीच लालच नाही. आज सुद्धा साधा राहणार, घरी जाणार, त्यांचं घर बघा, आज सुद्धा घरात तुम्हाला हे नाही मिळणार. एखाद्याच्या घरी साधा एसी असेल ना, त्याच्या घरी आजही एसी मिळणार नाही. माणसाच्या पंख्यावरच आयुष्य जगतोय. कुठल्याही प्रकारचे लालच नाही. कधीही अर्ध्या रात्रीला फोन करा, मदतीला येणार. आपण काही अडचण सांगितली की नक्की करणार. आज सुद्धा जर गोरगरीब काही अडचण घेऊन गेले, दुसरी कोर्ट कचेरी वगैरे काही प्रॉब्लेम असेल, एखादी महिला असेल की साहेब मला न्याय मिळत नाही, असं मॅटर आहे, डायरेक्ट फोन लावतात, मस्के साहेब किंवा खान साहेब काय बघून घ्या, किंवा आमचं नाव सांगू शकतात की जा त्यांच्याकडे, माझं नाव सांगा, तुमचं काम होईल, पैसे न घेता. मग आम्ही करतो. तुम्ही ते सगळं मार्गी लावता, लावून जेवढं होईल तेवढं. कोपर्डीच्या प्रकरणावरून जरांगे पाटलांचा विषय निघालेला आहे. कायदा आणि कायदा व्यवस्था आपण थोडक्यात म्हणू शकतो इतकी कमकुवत आहे का? किती दिवस झाले त्या प्रकरणाला? उघड ते प्रकरण सगळ्या गावाला, तिथल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना माहिती आहे. तरी सुद्धा आरोपींना अजूनही इतके मोर्चे निघाले, इतका रोष, समाज सगळ्या रस्त्यावरती उतरला. मी फक्त मराठा समाज म्हणून म्हणत नाही, परंतु ते प्रकरण, त्या ताईवर झालेले ते अत्याचार इतकं सगळं असताना अजूनही त्या आरोपींना शिक्षा का होत नाही? किंवा म्हणजे मग कायद्यावरती विश्वास कसे ठेवणार हे सामान्य जनता? प्रकरण जेव्हा घडतं तेव्हा मीडिया त्याला ग्रीप देते, नंतर विसरून तिथंच थांबते. न्याय यंत्रणेमध्ये सुद्धा काय होतं, साम दाम दंडभेदच्या हे असतात. कधी सरकारी वकील, कधी डिफेन्स वकील, किंवा ती जी महिला असेल, सो अँड सो महिला असेल, तिला सुद्धा असं वाटू लागतं की आपल्याला न्याय मिळेल किंवा नाही मिळेल. कायदा थोडा उशिरा आहे परंतु न्याय मिळतो, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मीडियाला मला हे म्हणायचं की जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला एवढं महत्व देतात, शेवटी का देत नाही? उलट मीडियाने असं करायला पाहिजे की एखादं मोठं प्रकरण आहे, आज त्याच्यामध्ये काहीच होत नाही म्हणून आवाज उठायला पाहिजे, पण तू लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु उशिरा न्याय मिळतो, पण मिळतो. उशिरा का होतो? उशीर का होतो इतका? हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच आहे. परंतु काय होतं, आपली न्याय यंत्रणा अशी आहे की 100 आरोपी सुटले तरी चालेल, एका निर्दोषाला फाशी नाही व्हायला पाहिजे, त्याला शिक्षा नाही व्हायला पाहिजे. तेच प्रकरण स्वारगेटला लागू होतं. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. ते खरं आहे. म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल एखादा प्रकरण घडलेलं आहे, एखाद्या आपण उदाहरण घेऊयात, एखाद्या महिलेवरती अत्याचार झालेला आहे आणि 20-25 वर्षानंतर तो जो आरोपी त्याला शिक्षा झाली, यासाठी न्याययंत्रणेमध्ये नवीन चांगले वकील येणं आवश्यक आहे. माझ्यासारखे जे वकील प्रयत्न करतायत त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. तू हे केस घेऊ नको, ती केस घेऊ नको, असं तसं नाही व्हायला पाहिजे. जसं तुम्हाला एक सांगतो, आज सुद्धा वकिलीमध्ये येणारी 99% पोरं अपघाताने वकील होतात. आवड असणारे वकील 1% आहे. म्हणजे एखादा काय करतो, हो, आवडीने येणारे. बर 99% वकील अपघाताने येतात. म्हणजे काय की माझं भरती झाली नाही म्हणून मी इकडे आलो, माझं हे काम नाही झालं म्हणून मी इकडे आलो, धंदा चालत नव्हता म्हणून मी इकडे आलो, नोकरी सोडली म्हणून मी इकडे आलो, किंवा बायकोने केसेस केली होती म्हणून मी वकील झालो. असे पण बरेच लोक आहेत. किंवा त्यांच्यावर एखादं संकट आलं की मग आता आपण वकील होऊ, असे लोक आहेत. आवडीने या क्षेत्रात येणाऱ्याचं प्रमाण खूप कमी आहे. आणि मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या राजमंचच्या माध्यमातून सांगतो, जो वकील आवडीने या क्षेत्रात आला, समजायचं देवाने त्याला सगळं काही दिलं. बर, मीडियाचा फार मोठा रोल आहे का? कारण आता तुम्ही स्वारगेटचं प्रकरण, कोपर्डीच्या ताईचं प्रकरण, मध्ये झालेले त्या पोर्शे कारचं प्रकरण, ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरण, ही सगळी प्रकरणं ज्यावेळेस नवीन असतात, मीडिया त्याचा इतका गाजावाजा करतो. हे खूप सुंदर मुद्दा तुम्ही सांगितला की त्या नवीन इतकं असं डोक्यावर चढतं ते प्रकरण, सामान्य लोकांना भिंत डोक्या नसानसात भिंत की त्याचं काय होईल. आणि मग काही दिवसांनी ते प्रकरण असं शांत होतं की काही घडलंच नाही, कोणीच लक्ष देत नाही. इतकंच काय की संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्यावेळेस 70 दिवस झाले होते, ते प्रकरण घडल्यापासून त्या 70 फोटो बाहेर येईपर्यंत शांत झालं होतं प्रकरण. पुन्हा फोटो जेव्हा बाहेर आले ना, तेव्हा परत तापलं. म्हणजे हे मीडियाचा कितपत रोल आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, असं मला विचारायचं. एक उदाहरणच देतो. मी सोशल मीडियावर एक छोटीशी पोस्ट केली. मी सांगितलं की एक महिला काल मला कोर्टमध्ये जज समोर म्हणली, ये आदमी बहुत कमीना है, अशी पोस्ट टाकली. त्याच्या खाली मग लोकांनी सुरुवात केली, वाजिद खान के अंदर कोई कमी नहीं है. दूसरा म्हणते ये औरत वाजिद खान की तारीफ क्यों कर रही. एक म्हणते नाही वो उसको गाल्या दे रही, एक म्हणते नाही शिवीगाळ केली. म्हणजे प्रत्येकाच्या भावना बदलल्या. तर सोशल मीडियाचं हेच आहे की ते जेव्हा एखादं काही टाकतात तर लोक ते त्याला आपल्या पद्धतीने जज करू लागतात. मग काय होतं, घटनामध्ये नवीन नवीन वळण ते लागू लागतं. आणि TRP हा एक खतरनाक रोग आहे. रोग झाला, फार मोठा रोग झाला.
प्रत्येकाला मी तर म्हणलं ना, त्या स्वारगेटच्या प्रकरणामध्ये किंवा अलीकडचं प्रकरण आहे म्हणून आपण ते सतत त्याच्याविषयी बोलतोय, की ते प्रकरण झालं. आता ते कसं घडलं असेल काय, प्रत्येकाने स्वतःचं एक वेगळा आस्पेक्ट मांडायला सुरुवात केली होती त्याच्यात. मग ते आणि हळूहळू ते प्रकरण जेव्हा पूर्ण समजून उमजून घ्यायला, म्हणजे जर केस दाखल झाली होती मला वाटतं काहीतरी 9, 9:30, 10 वाजता, आणि 12 वाजता तर सगळी केस सांगत होते बाहेर की कशी घडली असेल. पुन्हा 2-3 वाजता थोडीफार बदलत होती. बरोबर आहे. म्हणजे मी त्या दिवस अगदी अलीकडचं प्रकरण आहे म्हणून सांगतो, पोर्शे कार प्रकरण, म्हणजे घडलंय आणि काय चालू आहे त्याचा वेगळाच अतिशय सुंदर मुद्दा मांडलाय. पोर्शे कारचं काय झालं आज लोकांच्या लक्षात सुद्धा नाही. तेच मी लोक म्हणतोय, विसरले. पोर्शे कार विचार करा, त्या पोर्शे कार्स मध्ये सुद्धा बरेच काही लोक आले, काही वकील आले, हे आले ते आले, प्रत्येक जण आपलं सांगू लागला, राजकीय लोक हे करू लागले, ते गायब झालं. ते प्रकरणच नाही आजकाल कुठेच. विचार करा. तर माझं असं म्हणणं आहे, उलट मी मीडियाला आव्हान करेल तुमच्या समोर की अशी जुनी प्रकरणं खोदा. ज्या प्रकरणाला खूप एकेकाळी वलय होता त्याचा एंडिंग करा ना. सांगा, मीडियाने एखाद्या प्रकरणाचा गोड एंडिंग करायचं काय वाईट आहे का? खूप चांगलं आहे. विचार करा, अजून एका ड्रायव्हरने लोकांना मारून टाकलं होतं, आज त्यावर कोणी भाष्य करायला पण तयार नाही. बरीच प्रकरण, फक्त बलात्काराची हीच केस नाही, रोज केसेस दाखल होतात, फक्त त्यामध्ये पब्लिसिटी येत नाही किंवा मीडिया येत नाही म्हणून ते लोकांच्या नजरेत येत नाहीत. रोज जर असं करीत झालं 100 केसेस दाखल होतील तर बरेच वकील ते केस घेतात, लढतात ना, त्यांना कोणीच विरोध करत नाही. पॉस्को, रेप, विनयभंग रोज दाखल आहे, फक्त ती मीडियाला आली नाही म्हणजे तो चांगला वकील आणि ती केस लढू शकतो. फक्त ही केस मीडियाला आली, मी लढतोय म्हणजे मी वाईट, वांगाळ, लगेच खाली लिहिणार. बरं, लोक लिहा ना, मला काही परत पडत नाही. मग नंतर माझ्या आईवर, बायकोवर, बहिणीवर, जातीवर अशा शिव्या पण करतात लोक. म्हणजे लोकांची मानसिकता. मला मोकळा वेळ भेटला तर मी बरोबर ती कॉमेंट हेरतो, पत्ता सापडतो आणि त्याला पण कोर्टात खेचून आणतो. सवयच आहे. बर, असं काही घडलंय किस्सा? घडलाय. मला मोकळा वेळ भेटला की बॅड कॉमेंट्स माझे स्क्रीनशॉट मारलेले असतात. मग मोकळा वेळ भेटला की लिगल नोटीस पासून माझं काम चालू होतं. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर एखादं तुमचं चांगलं वाईट मत व्यक्त करू शकतात, पण त्याला अपमानित भाष्य करू शकत नाही. कारण एखाद्याला अपमानित भाष्य केलं तर ते चुकीचं आहे. वकिलाला लोक नावं ठेवतात किंवा वकिलाचा रोष करतात, त्याला कारणही एक आहे की, म्हणजे कारण एक म्हणण्यापेक्षा मी असं सांगेल की कसा अफजल गुरु, कोपर्डीच्या ताईवर अत्याचार करणारी लोक, यांना सुद्धा वकील मिळालेत. बरोबर आहे. किंवा आता तुम्हाला जसे नावं ठेवतायत लोक हे या स्वारगेट प्रकरणावरून, की जर समजा कधी कधी तर काय होतं की गावाकडे वगैरे अशी प्रकरणं असतात. आता फॉर एक्झाम्पल आपण संतोष देशमुख हत्या प्रकरण घेऊयात. ज्यांच्यावर आता हे सगळे फोटो एवढे रिलीज झाल्याच्या नंतर सुद्धा जे आरोपी आहेत त्यांच्याकडून सुद्धा लढणारे काही वकील आहेत. हो. समाजाचा हा प्रश्न असतो की सरळ सरळ केस इतकी धुतल्या तांदळासारखी साफ असताना सुद्धा हे वकील लोक त्यांच्या केस का लढतात? यांना तर भर चौकात फाशी दिली पाहिजे, जाळलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हा समाजाचा एक ही मानसिकता असते त्यावेळेस. मग अशा लोकांच्या जेव्हा केसेस घेतल्या जातात वकिलांकडून, तेव्हा मग वकील समाजाचा दुश्मन ठरतो. पण तू जर अशा केसेस वकिलांनी नाही घेतल्या तर ती केस अजून पेंडिंग होईल. जी काही बाजू आहे ती समोर येणार नाही. म्हणजे आरोपीचा वकील जर ती घटना चुकीची असेल, काही असेल, तो डिफेन्स करतोय आणि समोर जर त्याच्या विरोधात पुरावे असेल तर आरोपीला शिक्षा होईलच ना. त्यामुळे डिफेन्सचा वकील यायलाच पाहिजे. कारण काय होतं, तो कोर्टाचं काम थांबवत नाही, तो काम कोर्टाचं सुरळीत चालू करण्यासाठी एक मधला दुवा असतो. मग जेव्हा शेवटी त्याची केस कोणीच लढत नाही तर मग कोर्ट त्याला सरकारी वकील देतो किंवा सो खर्चाने वकील देतो किंवा पदरमोड करून वकील देतो. मग ह्याच्यात कुठे आलंय? शेवटी वकील मिळणारच आहे. त्यामुळे लोकांनी किती विरोध केला तरी एक आरोपीला वकील मिळतोच. बर, पण आता फॉर एक्झाम्पल तुम्ही त्या कोर्टात जात असाल किंवा हे जे पीपी वगैरे असतात हे केस लढणारे, म्हणजे की एखाद्या आरोपीची सुद्धा केस लढणारे, बरोबर, असं एखादा प्रकार असं एखाद्या वकिलाला भेटला फॉर एक्झाम्पल कोपर्डीच्या ताईची त्याच्या विरुद्ध केस लढणाऱ्या, त्यावेळेस त्या वकिलांची काय मानसिकता असते? काय नाही, त्यांचं फक्त हे असतं की जे काही फक्त ती सरकारने दिलेली जिम्मेदारी म्हणून पाळतात. नाही, प्रत्येक जणाला आपलं कर्तव्य पार पाडावंच लागतं, साहजिक आहे. कारण एक छान चित्रपट आला होता यशवंत नावाचा, नाना पाटेकरचा. त्यामध्ये काय होतं की तो स्वतःची इमानदारी जपण्यासाठी बायकोला सुद्धा सोडतो आणि कुठल्या थरापर्यंत जातो. तर प्रत्येकाने आपलं प्रोफेशन, आपलं काम इमानदारीने जपण्यासाठी ते काम करायलाच पाहिजे. तर जेव्हा तुम्ही सांगितलं की मी अशा माणसाला भेटल्यावर काय वाटलं किंवा मी बऱ्याच जणांशी बोललो पण असं काय कसं काय, तर त्यावेळेस मला जाणवलं की समोर आलेलं कर्तव्य पार पाडणं हे त्याचं काम आहे. उदाहरण देतो, एखादा मुलगा किती वाईट वंगाळ जरी असेल तो आपल्या आईला प्रिय असतो. आईचं काम असतो की बाबा त्याला हे करणे, किंवा समाजात असे पण काही आई वडील आहेत की बाप नालायक आहे पण पोरग चांगलं सांभाळतो. का? कारण तो त्याचं पोरग होण्याचं कर्तव्य पार पाडतात. तर शिक्षा देण्याचा अधिकार फक्त
जो आकाशात बसलाय त्याला आहे, तुम्हाला मला नाहीये. वकिलीची मानसिकता किंवा वकिलाची सायकोलॉजी समजून घेण्यासाठीचा माझा एक प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक वकील आहात, तुमच्याकडे मी आलो आणि मी सांगितलं की मी एक खून केलेला आहे पण माझी केस तुम्हाला लढायची, घेता तुम्ही? हो का नाही? मी सांगतोय मी तुम्हाला खून केलाय तरी सुद्धा? हो, कारण काय असतं की खून का केला, कशाला केला हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, समजा तू खून केलाय, मी तुझी केस लढणार नाही, जा असं सांगितल्यावर समजा त्याला पोलिसांनी चुकीची वागणूक दिली किंवा रस्त्याने त्याला कोणी मारून टाकलं, बाबा हा मी खुनी आहे, मी असा आहे, 4 लोक रस्त्यात त्याला मिळून मारून टाकतील, तर तो सुद्धा जीव आहे, तसा जीव जाऊ नये म्हणून कमीत कमी त्याला डिफेंड करणं, कोर्टासमोर हजर करणे, त्याला जे काही असेल त्याची बाजू, त्याने खून का केला, कशाला केला, का करावं लागलं हे महत्वाचं आहे. एक उदाहरण देतो. एका माणसाला आपल्या बायकोला मारायचं नव्हतं, तो घरी येऊन शांत झोका घेत बसलेला होता. बायको आली, सकाळपासून तो थकलेला होता, बायको बडबड करू लागली, त्याने चिमणी घेतली जळती आणि फेकून मारली. त्याला बायकोला मारायचं नव्हतं, ती बाई जळून मेली. त्याचा खून करणं हा हेतू नव्हता, इन्सेंट नव्हता, ती गेली. दुसरं एखादं उदाहरण, आजच्या काळात पोरं असतात, हॉकी बिकी काही हातात असतं, एखाद्या वेळेस राग आला, काही आलं, चुकून मारला किंवा छोटं मोठं भांडण होतं, समोरचा मरतो, तर काय असतं की मारलं किंवा चुकून मेलं हा पार्ट सुद्धा महत्वाचा असतो. एखादा आला, मी खून केलाय, मला वाचवा, तर अशा प्रकारचं एखादं उदाहरण तरी मला नाही आलं. लोक प्रत्येक वेळेस वकिलाकडे येतात, साहेब आम्ही काहीच नाही केलं, आम्हाला वाचवा असं करतात. परंतु असा व्यक्ती जरी आला तरी त्याची पहिल्यांदा मानसिकता आम्ही जाणून घेऊ आणि मग पुढची पायरी करू. नाही, पण एखादा अट्टल गुन्हेगार आहे फॉर एक्झाम्पल, त्याचाच पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की अट्टल गुन्हेगार आहे, त्याने काही 4 खून केलेले आहेत, 5 खून केलेले आहेत आणि त्याच्यानंतर एखादा हुशार वकील त्याला भेटला, त्याने त्याची सगळी हुशारीपणाला लावली आणि कायदा तर काय, जे वकील मांडेल, जे पुरावे समोर येतील त्याच्यानुसार निकाल देणार आहे. यदा कदाचित जर तो सुटला तर ते वकील किती मोठा हे ना, चूक आहे ना, काही वकिलाची चूक नाही. कसं जे काही चूक असेल, ज्याने त्याला सोडलंय, ऐका ना, ज्याने त्याला सोडलंय पहिल्यांदा त्याची चूक असेल, कारण त्यांचं काम आहे जज, न्यायाधीश, कारण वकिलाला सोडायचा अधिकार नाहीये. वकिलाचं काम आहे त्याची बाजू त्या व्यक्तीपर्यंत मांडणे, त्या न्यायाधीशापर्यंत बाजू मांडणे. जर न्यायाधीशाने सोडलं तर आमचा काही संबंध नाही. पण त्याने जर तसा सिनारिओ तयार केला, खूप सुंदर पद्धतीने सगळं हँडल केलं, त्याने पहिले 4 खून केलेले, वकिलाने छान बाजू मांडली त्याची, एकदम हुशार वकील आहे अगदी जागतिक लेवलचा, आणि तोच आरोपी सुटला, बाहेर आला आणि त्याने पुन्हा 1-2 खून केले, तर त्या खुनात तो वकील सहभागी नाही. पहिल्यांदा पोलीस यंत्रणा एवढा सक्षम तपास करते की त्याच्यात काही दुवे राहत नाहीत. त्यानंतर त्या डिफेन्स वकिलाचा काही रोल नसतो, तो फक्त आपली बाजू मांडतो. पोलीस यंत्रणेने दिलेले पुरावे तपासणी जबाबदारी न्यायाधीशांची असते. वकील फक्त हा मेसेज तिथपर्यंत डिलिव्हर करतो, साहेब असं असं घडलं असेल, नसं असेल. त्या जजेसला आपली बुद्धिमत्ता माहीत असते, त्याला दृष्टिकोन असतो, त्याने सोडला तर वकिलाचा काहीही दोष त्यामध्ये नसतो. मग तुम्हाला असं म्हणायचं की अगदी खरंच आरोपी असलेले लोक सुटले नाहीत आजपर्यंत? सुटले, खूप लोक सुटले असतील. हो, का नाही सुटले? मग मला प्रश्न हाच विचारायचा, याच्यात चूक कोणाची, जजची, पोलिसाची की वकिलाची? सगळ्या समाजाची. एक जो आरोपी जेलमध्ये असतो त्याला तुमच्या टॅक्समधून आणलं जातं. आज जेलमध्ये जे आरोपी आहेत, बऱ्याच कमी लोकांना माहीत असेल, जेलमध्ये जे आरोपी आहेत, जे भाकर खात आहेत, ते तुमच्या टॅक्समधून जाते. का भरता टॅक्स? का त्या आरोपीला तुम्ही जिवंत ठेवता? मग वकिलांना फीस घेतली, वकील नाव ठेवतात, तुमचा टॅक्सचा पैसा तिकडे जातो. मग तुम्ही सरकारला सांगा आमचा टॅक्स तिकडे वापरू नका. मग तुम्ही स्वतः गुन्हेगार आहात, हे मान्य करायला तुम्ही तयार नाही. हे सगळं म्हणजे काय होतं, मला एक फक्त एक क्युरियस नागरिक किंवा एक पॉडकास्ट, मग तुम्ही तुमचा टॅक्स तुम्ही सरकारला सांगा ना की आमच्या टॅक्स मधून कुठल्याही आरोपीला, जेलच्या आरोपीला अन्न पुरवायचं नाही. मग सरकार म्हणणार आहे का नाही आम्ही तुमचं काय ऐकणार? कारण आपण लोक जे टॅक्स भरतो त्याच्यामधला एक पर्टिक्युलर हिस्सा त्या जेलवर खर्च केला जातो. ते तर खूप वाया आहे ना, की माझा टॅक्स त्याच्यापर्यंत जातो, तो खातो. हाच आलाय, वाया नाही, हा सरळ आलाय. मेन गुन्हेगार तर तुम्हीच आहात. जर तुम्ही सांगा त्यांना, मग काय होईल की वकील असल्या आरोपींची केस घेणारच नाही ना. आता जेलमध्ये सगळे आरोपीच आहे असं करीत धरा, ते जेलला का गेले की त्यांना शिक्षा लागली किंवा झाली, त्यांनी केलंय. मग तुमचा टॅक्स तुम्ही तिथे का जाऊ देताय? तुम्ही सांगा ना सरकारला की माझा टॅक्स जाऊ देऊ नका. म्हणजे तुम्ही आरोपीला भाकर पुरू शकता, प्रत्येक केस लढू शकत नाही. प्रत्येक गुन्ह्याची एक वेगळी शिक्षा आहे ना. की आता फॉर एक्झाम्पल जर त्यांनी खून केलेला आहे तर त्याला जन्मठेप आहे किंवा हे आहे,
त्याने जन्मठेका आहे किंवा कुणाला 2 महिने किंवा 6 महिने, तुम्ही सरकार सांगा ना की 6 महिन्याच्या आरोपी पण जेवण द्यायचं नाही, म्हणजे आमचा पैसा तिकडे वापरायचाच नाही, तो गुन्हेगार आहे ना, तुम्ही का तुमचा टॅक्सचा पैसे देता तिकडे. तर आज जी समाज यंत्रणा उभी आहे ती कायद्याच्या ह्याच्यावर उभी आहे. तुम्ही मी सगळे त्याचे खांब आहे. म्हणजे तुम्ही सांगा, तुम्ही टॅक्स देता हे करतात म्हणून त्यांची ब्रेड अँड बटर चालते, आम्ही त्यांचे पार्ट्स लढतो हे करतो म्हणून ते आरामशीर तिथे जेलला गेलेले आहेत किंवा बाहेर सुटलेले आहेत. सो अँड सो पार्ट आहे. तर अशाच प्रकारे पोलीस, वकील, पत्रकार, तुम्ही चौथा स्तंभ आहात. पत्रकारांचा सुद्धा म्हणजे खूप महत्वाचा रोल आहे. तुमचं हे पॉडकास्ट हे एक मोठं मंच आहे, तुम्हाला विश्वास नसेल, परंतु या पॉडकास्टचे सुद्धा समाजावर परिणाम पडतात. चांगले वाईट लोक विचार घेतात. तर म्हणूनच असे प्रश्न विचारतोय की इतक्या याच्यापासून की सगळे लोक व्यवस्था जबाबदार आहे, सर्कल आहे. यस, तो आपण मोडू शकत नाही चक्र. वकिली क्षेत्रातले तुमचे आदर्श किंवा आयकॉन किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की रोल मॉडेल कोण आहेत? सर, रोल मॉडेल जर म्हणले तर एक ॲडव्होकेट होते, ॲडव्होकेट ख्वाजा मजुद्दीन, बीडला होते. त्यांचं निधन झालं. मी त्यांच्याकडे फक्त छोटं मोठं काम करायचो, बॅग उचलणे आणि झेरॉक्स आणणे. परंतु मी जेव्हा त्यांच्याकडे जॉईन केलं तर त्यांचं 1 वर्षात निधन झालं होतं. ते माझे रोल मॉडेल होते. त्यानंतर मी जेव्हा औरंगाबाद, संभाजीनगर या ठिकाणी राहायला गेलो नाही का, तर मला कोणी वकील म्हणून काम करायला देत नव्हतं, कारण डिग्री नव्हती, वय कमी होतं. तर मला आता मुस्तफा म्हणून एक साहेब होते की त्यांनी मला पहिल्यांदा बैठ भाकर दिली. तर ते माझ्यासाठी आयडियल. एक ॲडव्होकेट आहेत प्रवीण वाघमारे, ॲडव्होकेट प्रवीण वाघमारे, औरंगाबादचे एक वकील आहेत, कमी याचे आहेत, माझ्यापेक्षा 4-5 वर्ष सिनियर असतील ते. त्या व्यक्तीचा तडकाफड मला खूप आवडतो. थाड तो काय माझा सिनियर नाहीये, ते माझे गुरु नाहीयेत, पण त्या व्यक्तीचं तडकाफड मला खूप आवडतं. तर हेच आहेत, हे सगळे आदर्श आहेत. बरं. आणि आत्ता सध्या मला एक थोडंसं ह्या वकिली प्रोफेशनला म्हणून विचारून, एक तुम्हाला माहीत असतील म्हणून विचारतोय की हरीश साळवी, आपले निकम साहेब, असं सांगितलं यांच्या करोडोमध्ये फीस असतात एका एका ट्रायलच्या. आणि ही जी तुम्ही नावं घेतलीत, या सर्वांना हरवण्याचं माझं स्वप्न आहे. बरं, आता आपण जे सांगितलं की हे हरवण्याचं माझं स्वप्न आहे. म्हणजे जे काय असेल, मी एवढा मोठा नाही आहे, पण यांच्यासोबत केस लढायची आहे, यांच्या समोर मला उभं राहायचं आहे. म्हणजे आज जेवढे टॉपचे ॲडव्होकेट्स आहेत त्यामध्ये मी त्यांना ॲडव्होकेट का मानत नाही, कारण मला त्यांच्या समोर उभं राहायचं असेल. माझी खूप इच्छा आहे की निकम साहेबांच्या विरोधात एखादं मॅटर मला यावं, त्यामध्ये मी असावं नाही का, कारण एक वकिलांचं ते ग्लॅमरस हे असतं. बरेच जण ह्या टॉपच्या वकिलांसोबत फोटो काढतात. माझा सोशल मीडियावर एकही फोटो टॉपच्या वकिलांसोबत मिळणार नाही, कारण मी विचार काय करतो, जसं बरेच माझे वकील मित्र तर टॉपच्या वकिलांसोबत फोटो काढून टाकणार. मी काय विचार करतो की नाही, मला त्यांच्यासोबत फोटो नाही काढायचा आहे, मला त्यांच्यासोबत लढायचं आहे. तर हा एक दृष्टिकोन असतो. दुसरी गोष्ट, वकिलाची फीस बरोबर आहे ही त्याच्या कष्टावर अवलंबून असते. बरेच वकील जसं म्हणतात ना, आम्ही गरिबांची कामं करतो, आम्ही असं करतो, तसं करतो वगैरे वगैरे, अशा वकिलांना घाबरा. तुमच्या पॉडकास्ट तुमच्या समोर मंचावर मी आज सांगतो, एखादा वकील जर म्हणला मी गरिबाचं काम करतो, मी गरिबांचाच वकील आहे, अशा वकिलांशी घाबरा. कारण तुम्ही तुमचं काम देताय त्याला पहिल्यांदा क्लिअर कट विचारा, कसं आहे काय आहे, त्याचे कष्टाचे पैसे द्या. कारण फ्रीचा वकील, बऱ्याच जणांना मोफतचा वकील लागतो, फ्रीचा वकील तुम्हाला खूप महाग पडू शकतो. कारण कुठलाही वकील आपलं स्वतःचं व्हॅल्युएबल टाइम सोडून त्याच्या जास्त न्याय देऊ शकत नाही. जेवढं होईल तेवढं तो देऊ शकतो. पण तुम्ही त्याला जर तुमचे 2 पैसे दिले तर तुम्ही त्याला विचारा, काय झालं केसचं आमच्या. कारण काय असतं, काही वकील असे आहेत जे बरेच जण फीस ह्याच्यामध्ये लढतात, कमीमध्ये किंवा मोफतमध्ये, परंतु त्याच्यासाठी ती व्यक्ती बेडूक सारखी असते. जेव्हा माणूस नाही का डॉक्टर होतो, तो बेडकावर ऑपरेशन करतो, ते म्हणतात चल येऊ दे. तर फुकटचा वकील खरंच महाग पडतो. वकील खूप फसवणूक करतात समाजात, हे काय म्हणूनच वकील आवडत नाहीत, पोलीस आवडत नाहीत समाजाला, सर्वसामान्य लोकांना वकील आवडत नाहीत. चांगला वकील, वाईट वकील कसा ओळखायचा, एक थोडेसे 2-4 मानांकन सांगा आम्हाला, की म्हणजे किंवा तुम्ही गेलात वकिलाकडे, असं आहे की तुम्ही फटक्यात ओळखू शकाल की हा वकील, तुम्ही तिथून पळा. कुठल्याही वकिलाकडे गेल्यानंतर आमचं प्रकरण किती दिवसात निकाली लागेल स्पष्ट विचारा. पहिला प्रश्न लोक हे विचारत नाहीत. वकिलांकडे गेल्यावर विचारायचं, साहेब आमचं प्रकरण किती दिवसात चालेल, किती दिवसात निकाली लागेल, किंवा आमचा माणूस सुटेल की नाही सुटेल याची गॅरंटी सांगा. त्या वकिलानं जर गॅरंटी दिली तर त्या वकिलापासून 4 हात लांब पळा. एखादा वकील जर बोलला नाही मी कष्ट करेल, मी माझा जीव त्याच्यात तोडेल, जेवढं होईल प्रयत्न करेल, मी इमानदारीने केस लढेल, तो तुमचा वकील असायला पाहिजे. कारण जो तुम्हाला गॅरंटी देतोय
ती खरंच गॅरंटी आहे का विचार करा. कारण गॅरंटी देताना तो काय देव आहे का. समजा मला एक सांगा, तो गॅरंटी देतोय, तर आम्ही काय केलं असतं, त्याने ज्या काही केसेस लढल्या असतात त्या दाव्याची कॉपी काढली असेल, जजला म्हणलं असतं ते तू जावं आहे का देव, आम्हाला पण तसं निकाल दे म्हणलो असतो. समजा आता लोक म्हणतात ना, काही वकील म्हणतात 302 मध्ये मी 3 महिन्यात बाहेर आणतो, मी 1 महिन्यात बाहेर आणतो, बरोबर आहे. मग आम्ही काय केलं असतं, ते 302चे न्याय निवाडे जमा केले असते आणि जजला काय म्हणलं असतं, हो साहेब तो काय जावं आहे का, हे घ्या मला पण निकाल द्या. तेवढं सोपं नाही. ज्या वकिलाने तुम्हाला कन्फर्म गॅरंटी दिली त्याच्यापासून 4 हात लांब पळा. जो वकील म्हणेल ना की मी जीव तोडून प्रयत्न करेल, मी कष्ट करेल, गॅरंटी मागू नका, तो तुमचा वकील असायला पाहिजे. खूप छान. आणि याची मदतच होईल आपल्या प्रेक्षकांसाठी. खूप छान प्रश्न मनात आला होता की आत्ता समजा काय होतं की तुम्ही सांगितलं की फावल्या वेळेमध्ये मी जे बॅड कमेंट करतात त्यांना सुद्धा तुम्ही कोर्टामध्ये खेचता. काय होतं, हे अपराधी आहेत ना, फक्त समाजात नाहीत किंवा ते कमेंट करणारेच नाहीत. मला सरकारविषयी काही प्रश्न विचारायचे. थोडक्यात म्हणजे आत्ता एक नवीन कायदा आलेला आहे काहीतरी की HRPC नंबर प्लेट केली पाहिजे तुम्ही, नाहीतर तुम्हाला ते दंड मिळेल. त्या नंबर प्लेटची व्हॅल्यू काहीतरी एक नंबर प्लेट 500 का 600 रुपयाला आहे, 1000 रुपयाच्या आसपास. इतकी मोठी लोकसंख्या आहे. म्हणजे काय होतं की एक व्यक्ती, सामान्य व्यक्ती, मी समजा सामान्य व्यक्ती, माझा घर खर्च ठरलेला आहे, बरोबर, की एवढं मी हिशोब मांडलेला आहे सगळा, की किराण्याला एवढे जातील, रूमचं रेंट किंवा EMI एवढा जाईल, माझं दुसरं काय खर्च असतील एवढे असतील, आणि मध्येच काहीतरी असं येतं ना, तेव्हा तो डिस्टर्ब होतो. बरोबर, अतिसामान्य माणूस 1000 रुपयाला सुद्धा डिस्टर्ब होतो. बरं, दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात ही येते की तुम्ही सांगता HRPC नंबर प्लेट लावा, तुम्ही सांगता की टोल एवढे आहे, बरं रस्ते तसे नाहीत, तुम्ही सांगता की 777 आले तो डायरेक्ट ऑनलाईन दंड पडेल एवढा, बरोबर, सिग्नल तोडला की एवढा मोठा दंड, पण बाकी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही तसं देत नाही. बरोबर, ठीक आहे, सुधारणा होते, परंतु अगदी जेव्हा तुम्हाला काहीतरी घ्यायचं असतं तेव्हा एकदम बलदंड, आणि द्यायचं असतं सरकारला समाजासाठी तेव्हा बिलकुल तुम्ही कमी पडता. मग तुम्ही असं सरकारविरोधात वगैरे केस करू शकत नाही का? करू शकता. मी पहिल्यांदा HRPC जे नवीन नंबर प्लेट आली ती काय आहे ते जनतेला समजावून देतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये आता जी नंबर प्लेट आहे त्याच्या खाली एक विशिष्ट नंबर येणार, बारकोड येणार, ती जर लावली तर ती सरकारची नंबर प्लेट. पूर्वीच्या सगळ्या नंबर प्लेट हे वाया गेलेल्या आहेत. आता ते बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट सरकारने 2च लोकांना दिलेले आहे. म्हणजे ते 2च लोक बनवतील, सामान्य लोक बनवणार नाहीत. कोण आहेत नाव? अदानीचे ह्याचे आहेत आणि एक अदानी, अजून कोणतरी एक आहेत. याशिवाय बाहेरच्या देशात जर बघितलं आपण तर ते कॉन्ट्रॅक्ट सामान्य लोकांना पण दिलेत. म्हणजे तुम्ही शासनाकडे अर्ज करायचा, योग्य ते परमिशन भरायची, ते आपण बनवू शकतात. आता सध्या ते रेडियमवाले बेरोजगार झालेत. मी त्यांच्या रेडियम असोसिएटचा लीगल ॲडवायझर आहे. दुसरी गोष्ट, गोव्याला जी प्लेट फक्त 400 रुपयाला आहे ती आपल्याकडे 1000 रुपयाला आहे. म्हणजे पैसे डबल आहे, मागची पुढची. यस. याशिवाय ह्या नेम प्लेट तुम्हाला असं वाटत 2 रिपीट मारायचे ते निघणार नाही असं आहेत, ह्या ताबडतोब निघतात. 6 महिन्यात ह्या नंबर प्लेटचे जे रंग आहेत ते पटकन निघून जातात. म्हणजे याचा मेंटेनन्स आहे. याशिवाय अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही त्या नेम प्लेटसाठी पैसे भरले, अप्लाय केले, हवालदाराकडे गेले, ट्रॅफिकवाल्याने पकडलं, ते म्हणतं हे चल बाजूला फेकून दे. ते म्हणतो ते सांगू नको. म्हणजे जे नियम बनवलेत ते पळवाटा करण्यासाठी बनवलेले आहेत. आता जर ह्या नेम प्लेट तुम्हाला कंपल्सरीच पाहिजे असेल, म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं आहे की चिप असेल, ते 2000 नोटमध्ये चिप होती, जसं ते एक लॉलीपॉप दिलेला गेला होता, आताही सध्या तेच दिलं गेलेलं आहे. त्या नेम प्लेटमध्ये काही फरक नाही, फक्त एक बारकोड दिलाय. माझं काय म्हणणं आहे की हे फक्त नॉर्मल लोकांनाच अन्याय नाही, जे रेडियमचे लोक होती, आज रेडियमचं काम करणारी पुण्यात जवळपास बरेच लोक आहेत, 2200-2300 लोकांचं हे आहे दुकानं वगैरे, ती सुद्धा बेरोजगारीच्या मार्गावर आली. त्यांचं सगळं कुटुंब ह्यावरच चालायचं. म्हणजे त्यांनी मुलांच्या शिक्षणाचे कर्ज घेतले असेल, लग्नासाठी काही घेतलं असेल, तर त्या लोकांना सुद्धा बेरोजगारी आलेली आहे. सरकारने हा जो नवीन नियम, आमच्या वकिली भाषेमध्ये एक जोक आहे, लाडक्या बहिणीचे पैसे काढले जातात. अच्छा, जोक आहे, बाकी ते सरकारवर आहे. मग याच्या विरोधात तुम्ही काही करू शकता? याच्या विरोधात जर आता सध्या राजकारण चालू आहे, याच्या विरोधात खालच्या कोर्टात सुद्धा मनाई हुकूम दाखल करता येतो, हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करता येते आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा जाता येतं. परंतु मी बघितलंय की लोकांना न्याय नकोय, मोर्चे, आंदोलन हे वगैरे वगैरे पाहिजेत. कोर्टाकडे या, कोर्ट निश्चित याच्यात मार्ग काढेल. सर्वात शेवटचा प्रश्न मी तुमच्यासाठी विचारतो की काय असतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना आपलं एक स्वप्न असतं की एखाद्या व्यक्तीला भेटावं किंवा त्या व्यक्तीची भेट झाली तर माझा जन्म सफल झाल्यासारखं वाटेल, तसं काही आहे तुमचं? हो, जन्म सफल नाही म्हणता येणार, परंतु
मी कुठल्याही पक्षाचं काम करत नाही, मी कुठल्याही पक्षात नाही आहे, परंतु राज ठाकरे हे व्यक्तिमत्व मला आवडतं. बरेच वादविवाद झाले, मुस्लिम समाजाला आवडत नाही किंवा नाही का स्पीकर वगैरे ते मस्जिदीचं बरेच त्यांचे गोष्टी, परंतु ती व्यक्ती मला राजकारणी म्हणून नाही, एक इतिहास तज्ज्ञ, एक वाचक, त्यांचं वाचन दांडगं आहे. डेक्कनला एक विशिष्ट ठिकाण आहे, तिथून ते खूप पुस्तकं खरेदी करून जातात. म्हणजे ते त्यांचं वाचन म्हणजे मोकळ्या वेळेत त्यांना वाचन करायला आवडतं. माझं खूप स्वप्न आहे, म्हणजे मला काही मनसे बिनसेत प्रवेश करायचा नाही, मी आपल्या पॉडकास्टमध्ये सांगतो, मला काही कुठल्या पक्षात जायचं नाही आहे, परंतु मला त्या महान व्यक्तीसोबत, त्या व्यक्तीसोबत समोर बसायचं आहे, चर्चा करायची, काही चांगले प्रश्न उत्तरं विचारायचे. म्हणजे इतिहासाविषयक झालं किंवा ते एखाद्या घटनेवर ते जे भाष्य करतात, तर मला कायदेशीर दृष्टिकोनातून त्याची चर्चा करायची आहे. बरेच लोक त्यांच्या बोलण्यावर टीका करतात, काही लोकांना त्यांचं बोलणं आवडतं, काही लोकांना आवडत नाही. आजच्या काळात ते बोलले तर वादच होतो. मला त्यांच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा मारायच्या आहेत. राज ठाकरे आपल्या मंचाच्या माध्यमातून हे करतो आणि तुमच्या चॅनलचं सुद्धा नाव राज मंचच आहे, तर माझं नावही राजच आहे. अरे वा, म्हणजे आज बसलोय तर होऊ शकतं. परंतु काय आहे की मी कुठल्याही पक्षाचा नसल्यामुळे आणि राजकारणात नसल्यामुळे आजपर्यंत राजसाहेबांशी माझी भेट झालेली नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही, ॲडव्होकेट गणेश मस्के माझा तो मित्र आहे, तो एकेकाळी मनसेमध्ये 18 वर्ष दिलेत, 18 वर्ष त्या पक्षासाठी होता तो. परंतु राजसाहेबांसोबत मला फक्त फोटो नाही काढायचा आहे, मला असं उभं राहून पण मला त्यांच्यासोबत बसायचं आहे, समोर बसायचं आहे. ते खूप मोठे आहेत, परंतु मला त्यांच्यासोबत बसून काही चांगले प्रश्न विचारायचे. माझ्या पॉडकास्टच्या बकेट लिस्टमध्ये ते सुद्धा एक नाव आहे आणि मी एक दिवस त्यांची मुलाखत घेणार आहे. बेस्ट ऑफ लक. आणि अजून काही सांगायचं आहे सर तुम्हाला या निमित्ताने? यस, के एक वकील जो आपलं काम करतोय, म्हणजे देव चांगल्या माणसाला यांना देतो, वाईट माणसाला यांना देतो. एक वकिलाने आपलं काम करत राहावं, चांगला असो वाईट असो, त्याने दृष्टिकोन बाळगायचा नाही. त्याच्याकडे जी केस आली त्याने ती शेवटपर्यंत लढवायची आणि लोकांनी मीडिया ट्रायल चालू नये अशी माझी विनंती आहे. बाकी राजमंच या ठिकाणी मला बोलवलं, माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीला आपण एवढं मनमोकळेपणाने बोलू दिलं. जय महाराष्ट्र, जय हिंद, अस्सलाम वालेकुम, धन्यवाद. थँक्यू सो मच.